नमस्कार फ्रेंड्स, आषाढ वद्य त्रयोदशी म्हणजे संत श्रेष्ठ नामदेव महाराजांचा समाधी दिन। संतांच्या चरणधुळीचा लाभ व्हावा म्हणून नामा म्हणे आम्ही पायरीचे चिरे वरी संत हिरे पाय देती असे म्हणत विठ्ठल मंदिराच्या पायरीशी समाधी घेतली। नामदेव महाराजांच्या सोबतच त्यांच्या कुटुंबियांनी व संत जनाबाई यांनी सुद्धा याच ठिकाणी समाधी घेतली। पंढरपुरात संत नामदेव महाराजांचे राहते घर, केशीराज मंदिर व विठ्ठल मंदिर येथील नामदेव पायरी या दोन्ही ठिकाणी हा उत्सव साजरा होतो। संत नामदेव महाराज हे वारकरी संप्रदायातील श्रेष्ठ संत कवींपैकी एक आहेत। भक्त शिरोमणी संत नामदेव हे संत ज्ञानेश्वरांच्या कालखंडात होऊन गेले। त्यांचा जन्म 26 ऑक्टोबर 1270 मध्ये झाला असून त्यांनी संजीवन समाधी 3 जुलै 1350 मध्ये घेतली। वारकरी संप्रदायांचे प्रचारक नामदेव महाराज नामवेदाचे व नामविद्येचे आद्य प्रणेते असलेले महाराष्ट्रातील एक थोर संत होत। आपल्या कीर्तन कलेमुळे प्रत्यक्ष पांडुरंगाला डोलायला लावणारी अशी त्यांची कीर्ती होती। संत नामदेव प्रत्यक्ष श्री विठ्ठलाच्या निकटवर्ती असलेला सखा होता असे मानले जाते। संत नामदेव हे वारकरी संप्रदायांचे महान प्रचारक असून संपूर्ण भारतभर त्यांनी या बाबतीत भावनिक एकात्मता साधली। भागवत धर्माची पताका पंजाबपर्यंत घेऊन जाण्याचे कार्य त्यांनी स्वकर्तृत्वाने केले। त्यांचा जन्म हा हिंगोली जिल्ह्यातील नरसी बामणी म्हणजेच आताचे नरसी नामदेव या गावी झाला। दामाशेट्टी हे संत नामदेवांचे वडील व गोनाई ही त्यांची माता होती। त्यांचा व्यवसाय हा कपडे शिवण्याचा म्हणजेच ते शिंपी होते। संत नामदेवांना 80 वर्षाचे आयुष्य लाभले। त्यांचे बालपण हे पंढरपुरात गेले। त्यांनी लहानपणापासूनच श्री विठ्ठलाची अनन्यसाधारण भक्ती केली। त्यांची पत्नी राजाई, मोठी बहीण आऊबाई, नारा, विठा, गोंदा, महादा असे त्यांचे 4 पुत्र व त्यांची मुलगी लिंबाई असा संत नामदेवांचा परिवार होता। त्यांच्या कुटुंबात एकूण 15 माणसे होती। स्वतःला नामयाची दासी असे म्हणणाऱ्या संत जनाबाई या त्यांच्या परिवारातील एक सदस्य होत्या। संत नामदेवांची अभंगगाथा खूप प्रसिद्ध आहे। त्यांनी शौरसेनी भाषेत काही अभंग रचना केली। त्यातील सुमारे 62 अभंग म्हणजे नामदेवजी की मुखबानी हे शीख पंथाच्या गुरुग्रंथ साहेबमध्ये गुरुमुखी लिपीत घेतलेले आहेत। अनेक कीर्तनात ते चांगल्या ग्रंथाचा उल्लेख करत असे। यावरून ते बहुश्रुत व अभ्यासू असल्याचे लक्षात येते। नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग अशी त्यांची योग्यता होती। नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी हे त्यांच्या आयुष्याचे ध्येय होते। भागवत धर्माचे एक आद्य प्रचारक म्हणून संत नामदेवांनी संत ज्ञानेश्वरांच्या संजीवन समाधीनंतर सुमारे 50 वर्षे भागवत धर्माचा प्रचार केला। प्रतिकूल परिस्थितीमध्ये महाराष्ट्राची भावनिक एकात्मता जपण्याचे अवघड काम त्यांनी केले। पंजाबमधील शीख बांधवांना ते आपलेसे वाटतात। शीख बांधव नामदेव बाबा म्हणून त्यांचे गुणगान गातात। पंजाबमधील घुमान येथे शीख बांधवांनी त्यांचे मंदिर उभारले आहे। राजस्थानातील शीख बांधवांनीही संत नामदेवांची मंदिरे उभारली आहेत। संत शिरोमणी असे यथार्थ संबोधन त्यांच्याबद्दल वापरले जाते। भगवत भक्तांच्या व साधू संतांच्या चरणधुळीचा स्पर्श व्हावा म्हणून पंढरपूर येथील विठ्ठल मंदिराच्या महाद्वारी पायरीचा दगड होण्यास त्यांनी धन्यता मानली। संत नामदेव हे आषाढ वद्य त्रयोदशी शनिवारी 3 जुलै 1350 मध्ये पंढरपूर येथे पांडुरंग चरणी विलीन झाले। संत नामदेवांसंबंधी काही आख्यायिका प्रचलित आहेत, त्या आपण पुढील भागात बघूया। संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त विनम्र अभिवादन। अशाच नवनवीन माहितींसाठी चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।